बोला, स्पीक. मी बोलतो, आय स्पीक. मी इंग्रजी बोलतो, आय स्पीक इंग्लिश. मी जातो, आय गो. मी शाळेला जातो, आय गो टू स्कूल. मी शाळेला दररोज जातो, आय गो टू स्कूल एव्हरी डे. मला जाऊ दे, लेट मी गो. मला शाळेला जाऊ दे, लेट मी गो टू स्कूल. मला शाळेला जाऊ दे, मला उशीर होत आहे, लेट मी गो टू स्कूल, आय एम गेटिंग लेट. मग तू कसा आहे, हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात, हाऊ आर यू. आय होप यू आर वेल. मी जागा होतो, मी जागा होतो, आय वेक अप. मी उठतो, आय गेट अप. मी लवकर उठतो, मी लवकर उठतो कसं बनणार, आय वेक अप अर्ली. मी लवकर उठतो. मी सकाळी लवकर उठतो, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठतो. मी सकाळी उशिरा उठतो कसं बनणार, आय वेक अप लेट इन द मॉर्निंग. याच ठिकाणी आपण फक्त लेट, आय वेक अप लेट इन द मॉर्निंग. देन मी सकाळी 6 वाजता उठतो कसं बनणार, मी सकाळी 6 वाजता उठतो, आय वेक अप ॲट 6 o'clock. मी सकाळी 6 वाजता उठतो. देन तू किती वाजता उठतो, तू किती वाजता उठतो, ॲट व्हॉट टाइम. ॲट व्हॉट टाइम डू यू वेक अप. तू किती वाजता उठतो. तू शाळेला किती वाजता जातो, ॲट व्हॉट टाइम डू यू गो टू स्कूल. तू शाळेला किती वाजता जातो. किंवा तू किती वाजता जेवतो, ॲट व्हॉट टाइम डू यू ईट. ॲट व्हॉट टाइम डू यू ईट. तू किती वाजता जेवतो. देन तू किती वाजता अभ्यास करतो, ॲट व्हॉट टाइम डू यू स्टडी. तू किती वाजता अभ्यास करतो. तू किती वाजता झोपतो, ॲट व्हॉट टाइम डू यू स्लीप. किती वाजता झोपतो. तू किती वाजता खेळायला जातो, ॲट व्हॉट टाइम डू यू गो टू प्ले. गो टू प्ले. तू खेळायला किती वाजता. हॅलो एव्हरीवन, मी जुई पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तर पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये दररोज बोलली जाणारी, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बोलली जाणारी अशी ही 500 वाक्य आहेत. तुम्ही जर विद्यार्थी असाल किंवा गृहिणी असाल, कोणासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्या इंग्रजी बोलण्यामध्ये खूप छान सुधारणा होईल. चेहरा धुवू कसं बनणार, चेहरा धुवू, वॉश युअर फेस. वॉश युअर फेस. मी चेहरा धुतो, मी चेहरा धुतो, आय वॉश माय फेस. मी चेहरा धुतो. अंघोळ करून घे, अंघोळ करून घे, टेक अ शावर. टेक अ शावर. अंघोळ करून घे. देन मी अंघोळ करतो, आय टेक अ शावर. मी अंघोळ करतो, आय टेक शावर. केस विंचर, केस विंचर, कॉम युअर हेअर. कॉम युअर हेअर. मी केस विंचरतो किंवा मी आय कॉम माय हेअर. मी केस विंचरतो. देन पहा, मी केस विंचरत आहे कसं होणार, मी केस विंचरत आहे, आय एम कॉमिंग माय हेअर. मी माझे केस विंचरत आहे. देन नाश्ता करून घे, नाश्ता करून घे कसं बनणार, नाश्ता करून घे,
हॅव अ ब्रेकफास्ट. हॅव अ ब्रेकफास्ट किंवा हॅव युअर ब्रेकफास्ट. हॅव युअर ब्रेकफास्ट. नाश्ता करून घे. कपडे घाल. कपडे घाल कसं बनणार? वेअर युअर क्लोथ्स. वेअर युअर क्लोथ्स. कपडे घाल. मी माझे कपडे घालतो. मी माझे कपडे घालतो. आय वेअर माय क्लोथ्स. युनिफॉर्म घाल. शाळेचा गणवेश घाल. कसं बनणार शाळेचा गणवेश घाल? वेअर युअर युनिफॉर्म. शाळेचा गणवेश घाल. देन मी चहा बनवतो किंवा मी स्वयंपाक बनवते. कसं होणार? मी स्वयंपाक बनवते. आय कुक फूड. आय कुक फूड. मी स्वयंपाक बनवते. देन मी स्वयंपाक बनवत आहे. बनवत आहे. आय एम कुकिंग फूड. मी स्वयंपाक बनवत आहे. मी चहा बनवत आहे. कसं बनणार? मी चहा बनवत आहे. आय एम मेकिंग टी. मी चहा बनवत आहे. ओके. मी चहा घेतो. कसं बनणार? मी चहा घेतो. आय टेक टी. कॉफी घेत असाल तर कॉफी. दूध घेत असाल तर मिल्क. आय टेक मिल्क. आय टेक कॉफी. आय टेक टी. ओके. मी चहा घेतो, दूध घेतो. हा. देन दूध पिऊन घे. दूध पिऊन घे. कसं होणार? ड्रिंक युअर मिल्क. मी तयार होतो. मी तयार होतो. आय गेट रेडी. आय गेट रेडी. मी शाळेसाठी तयार होतो. आय गेट रेडी फॉर स्कूल. मी शाळेसाठी तयार होतो. ऑफिस साठी तयार होत असाल तर आय गेट रेडी फॉर ऑफिस. कॉलेजसाठी कॉलेज. तुम्ही इथे लिहू शकता. मी शाळेत जातो. मी शाळेत जातो कसं बनणार? आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो. मी माझ्या बाबांसोबत शाळेत जातो. कसं बनणार? मी माझ्या बाबांसोबत शाळेत जातो. आय गो टू स्कूल विथ माय फादर. तुम्ही जर आईसोबत जात असाल तर मदर किंवा बहिणीसोबत सिस्टर. आय गो टू स्कूल विथ माय सिस्टर. आय गो टू स्कूल विथ माय ग्रँड पॅरेंट्स. आजी आजोबा सोबत तुम्ही जात असाल तर इथे म्हणू शकता. देन मी शाळेला बसने जातो. कसं बनणार? मी शाळेला बसने जातो. आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल बाय बस. बसने जातो. तुम्ही जर इथे सायकलनं जात असाल तर कसं होणार? आय गो टू स्कूल बाय बायसिकल. देन तुम्ही जर ॲटोने जात असाल तर आय गो टू स्कूल ॲटो. ओके. मला उठू दे. मला उठू दे. लेट मी वेक अप. मला सकाळी लवकर उठू दे. लेट मी वेक अप अर्ली. अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग. मला सकाळी लवकर उठू दे. मला अभ्यास करू दे. लेट मी स्टडी. मला इकडे येऊ दे. लेट मी कम हिअर. कम हिअर. मला तिकडे जाऊ दे. लेट मी गो देअर. मला खेळायला जाऊ दे. लेट मी प्ले. मला खेळायला जाऊ दे. लेट मी प्ले.
मला काहीतरी करू दे. लेट मी डू समथिंग. लेट मी डू समथिंग. लेट मी डू समथिंग. मला काहीतरी नवीन करू दे. लेट मी डू समथिंग न्यू. मला काहीतरी नवीन करू दे. देन तू कसा आहेस. तू कसा आहेस. हाऊ आर यू. हाऊ आर यू. तुझे बाबा कसे आहेत. हाऊ इज युअर फादर. तुझी आई कशी आहे. हाऊ इज युअर मदर. तुम्ही तर इथे म्हणू शकता हाऊ इज युअर फादर, मदर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, सिस्टर असे लिहून तुम्ही वाक्य आणखीन तयार करू शकता. ओके. देन व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस. ती काय करत आहे कसं बनणार. ती काय करत आहे. व्हॉट इज शी डुईंग. तो काय करत आहे. व्हॉट इज ही डुईंग. देन ते काय करत आहेत. व्हॉट. आता पहा ते काय करत आहेत म्हटल्यानंतर दे हे प्रोनाउन आले. दे प्रोनाउनला आपण काय घेतो. कुठले हेल्पिंग वर्ब घेतो तर आर हे हेल्पिंग वर्ब घेतो. इज येणार नाही. दे म्हणजे अनेक येतात. ओके. व्हॉट आर दे डुईंग. ते काय करत आहेत. ओके. तुझी शाळा किती दूर आहे. तुझी शाळा किती दूर आहे कसं बनणार. हाऊ फार इज युअर स्कूल. तुझी शाळा किती दूर आहे. देन तुझे दुकान किती दूर आहे. हाऊ फार इज युअर शॉप. तुझे दुकान किती दूर आहे. किंवा तुझं कोचिंग किती दूर आहे. हाऊ फार इज युअर कोचिंग. हाऊ फार इज युअर होम. तुझे घर किती दूर आहे. हाऊ फार इज युअर होम. तुझे घर किती दूर आहे. ओके. मी घरी परत येतो. कसं बनणार. मी घरी परत येतो. आय कम बॅक होम. मी घरी परत येतो. मी जेवण करतो. मी जेवण करतो. आय ईट. मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो. आय स्टडी. मी दररोज अभ्यास करतो. आय स्टडी एव्हरी डे. मी दररोज अभ्यास करतो. मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग. आय एम स्टडिंग. मी अभ्यास करत आहे. तू अभ्यास करायला पाहिजे. तू अभ्यास करायला पाहिजे कसं बनणार पहा. यू शुड स्टडी. तू दररोज अभ्यास करायला पाहिजे. यू शुड स्टडी एव्हरी डे. तू दररोज अभ्यास करायला पाहिजे. तू ऐकायला पाहिजे. तू ऐकायला पाहिजे. यू शुड लिसन. आता कोणाचे ऐकायला पाहिजे. यू शुड लिसन टू युअर मदर. यू शुड लिसन टू युअर फादर. तू तुझ्या आई बाबांचे ऐकायला पाहिजे. ओके. देन लिसन मदर. मदत. तू तुझ्या आईला मदत करायला पाहिजे. तू तुझ्या आईला मदत करायला पाहिजे. यू शुड हेल्प युअर मदर. तू तुझ्या आईला मदत करायला पाहिजे. बाहेर जाऊ नको. बाहेर जाऊ नको. डोंट गो. डोंट गो. बाहेर खेळायला जाऊ नको. डोंट गो आउटसाइड.
डोंट गो आउटसाइड, बाहेर जाऊ नको. खोटे बोलू नको. कसं बनणार खोटे बोलू नको? डोंट लाय. माझे ऐक, माझे ऐक. लिसन टू मी. लिसन टू मी. जेवता वेळी बोलू नको. जेवता वेळी बोलू नको. कसं बनणार जेवता वेळी बोलू नको? डोंट स्पीक. while eating. जेवता वेळी बोलू नको. जातोला काय म्हणतो आपण? गो. आय गो, मी जातो. आय गो, मी जातो. मी शाळेला जातो. आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल. तुझे नाव काय आहे? तुझे नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे? आता इथेच पहा, तिचे नाव काय आहे? तिचे नाव काय आहे? कसं बनणार? व्हॉट इज हर नेम. तिचे नाव काय आहे? त्याचे नाव काय आहे? कसं होणार? व्हॉट इज हिज नेम. हिज नेम. त्याचे नाव काय आहे? किंवा त्यांचे नाव काय आहे? कसं बनणार? त्यांचे नाव काय आहे? आता पहा, व्हॉट त्यांचे नाव काय आहे? व्हॉट आर डिअर नेम. त्यांचे नाव काय आहे? ओके. देन माझे नाव जुई आहे. कसं होणार? माझे नाव जुई आहे. माय नेम इज जुई पाटील. देन मला खेळायला आवडते. मला खेळायला आवडते. आय लाईक टू प्ले. मला खेळायला आवडते. मला अभ्यास करायला आवडते. आय लाईक टू स्टडी. मला इंग्रजी बोलायला आवडते. आय लाईक टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलायला आवडते. मला तुमचे व्हिडिओ पाहायला आवडते. हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, किंवा मला तुमचा व्हिडिओ आवडतो. तुम्ही हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कसं होणार पहा. देन माझ्याकडे पेन आहे. आय हॅव पेन. माझ्याकडे पेन आहे. माझ्याकडे खेळणी आहेत. माझ्याकडे खेळण्या आहेत. कसं बनणार? माझ्याकडे आय हॅव टॉयज. माझ्याकडे खेळण्या आहेत. तिच्याकडे गोष्टीचे पुस्तक आहे. तिच्याकडे गोष्टीचे पुस्तक आहे. कसं बनतं पहा. शी हॅज स्टोरी बुक. गोष्टीचे एकच म्हटले ना पण. शी हॅज स्टोरी बुक. अ स्टोरी बुक. तिच्याकडे एक गोष्टीचे पुस्तक आहे. त्याच्याकडे स्कूल बॅग आहे. त्याच्याकडे स्कूल बॅग आहे. ही हॅज अ स्कूल बॅग. त्याच्याकडे शाळेची बॅग आहे. अशा पद्धतीने. तर पहा, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण की आपण या चॅनलवरती इंग्रजी कसे वाचायचे, इंग्रजी कसे बोलायचे, इंग्रजीचे ग्रामर, व्होकॅब्युलरी सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. काही व्हिडिओ आणले पण आहेत. नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.